या व्हिडिओमध्ये आपण 4 जानेवारी 2026 रोजी झालेल्या कंबाईन परीक्षेतील अर्थशास्त्र विषयावरील प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत आणि हा पेपर सेट ए आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा. पुढील विधाने विचारात घ्या. विधान ए बघा. अटल इनोव्हेशन मिशन AIM हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. विधान बी. AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए व बी ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? पोलाद, व्यायामशाळा उपकरणे, खेळणी की मत्स्यपालन? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व. हा प्रश्न इकॉनॉमिक सर्वे 2022-23 मधून विचारलेला आहे. हा फोटो तिथं दिलेला होता बघा. यात मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत येणारे 24 उपक्षेत्र दिलेले आहेत आणि प्रश्नातील 4ही तिथे मेन्शन आहेत. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 23. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती टक्के आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 19%. आणि हा प्रश्न महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्राचा आर्थिक अहवाल 2023-24 मधून विचारलेला आहे. त्याचा हा पुरावा इथे दिलेला आहे. हा प्रश्न जशास तसा सर्वेमधून उचलला आहे, हे इथे तुम्ही बघू शकता. प्रश्न क्रमांक 24 बघा. 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हा प्रश्न तर अर्थशास्त्राचा बेसिक प्रश्न आहे. 19 जुलै 1969 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने 14 प्रमुख खाजगी व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. आणि त्यानंतर बघा 1980 मध्ये 15 एप्रिल रोजी आणखी 6 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न सुद्धा सोपा होता. जर तुम्ही देसले किंवा कोळंबे सरांचे पुस्तक प्रॉपर वाचला असेल तरी हा प्रश्न सुटतो. या ठिकाणी जर तुम्हाला फक्त पब्लिक सेक्टर बँक्स किती आहेत एवढं जरी माहिती असतं तरीही हा प्रश्न सुटला असता, कारण सीचं सेकंड ऑप्शन फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच होतं. त्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 26 बघा. खालील विधाने विचारात घ्या. विधान ए. 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले. विधान बी. भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियामध्ये जास्त होती. आता वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते आपल्याला सांगायचं होतं. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आपण देत आहोत पर्याय क्रमांक 3. केवळ ए हे विधान योग्य आहे. हा प्रश्न आवड होता. विधान ए तर 100% खरं आहे, कारण ते 2022-23च्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये दिलेले आहे. राहिले विधान बी तर ते चुकीचे वाटते. बघूयात आयोगाचे आन्सर की आल्यानंतर. तसे तर मी जे काही प्रश्न चुकले असतील आपल्या आन्सर कीनुसार ते कमेंटमध्ये मेन्शन करेल, पिन करेल. प्रश्न क्रमांक 27. जोड्या जुळवा. आता इथं कलम क्रमांक आणि तरतूद अशी आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सर्व जोड्या समोरासमोरच दिलेल्या आहेत. जसे की 112 म्हणजे वार्षिक वित्तीय माहिती विवरण, 151 म्हणजे लेखा अहवाल, 267 म्हणजे आकस्मिकता निधी, 280 मध्ये वित्त आयोग. हा प्रश्न पण सोपा होता. अगेन देसले व कोळंबे सरांचे पुस्तक प्रॉपर वाचले असेल तर. आणि बऱ्याच वेळेस ही ट्रिक पण लागते बघा. प्रत्येक वेळी नाही पण मोस्ट ऑफ द टाईम जर पर्यायामध्ये 1, 2, 3, 4 असे जोड्या दिल्या असतील तर उत्तर तेच असते, सिक्वेन्सनुसार दिलेलं असेल तर. प्रश्न क्रमांक 28 बघा. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी डॅश डॅशमध्ये सुरू करण्यात आला. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आर्थिक समावेशन डॅशबोर्ड अंतर्दृष्टी हे भारतीय रिझर्व्ह बँकेने RBIने विकसित केलेले एक साधन आहे, जे देशातील वित्तीय सेवांची उपलब्धता, वापर आणि गुणवत्ता मोजते. हे डॅशबोर्ड बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या लोकांना अनबँक्डपर्यंत पोहोचण्यासाठी आणि वित्तीय समावेशन वाढवण्यासाठी धोरणकर्त्यांना, वित्तीय संस्थांना आणि भागधारकांना डेटा आधारित अंतर्दृष्टी देते. पुढील प्रश्न क्रमांक 29. राजकोषीय तूट म्हणजे काय, असा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राजकोषीय तूट म्हणजे सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च
आणि एकूण प्राप्तीतील फरक. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? म्हणजेच क्वांटिटेटिव्ह वेपन्स मेजर्स आपल्याला विचारलेले आहेत. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच फक्त ब आणि ड, रेपो रेट आणि OMO. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच RBIच्या मौद्रिक धोरणात संख्यात्मक साधने क्वांटिटेटिव्ह वेपन्स म्हणजेच पैसे पुरवठा आणि पतपुरवठ्याचे प्रमाण नियंत्रित करतात, जसे की रेपो रेट, CRR, SLR आणि OMOज. हे काय आहेत तर क्वांटिटेटिव्ह वेपन्स. आणि दुसरे आहे गुणात्मक साधने क्वालिटेटिव्ह वेपन्स. पतपुरवठ्याची दिशा आणि वापर नियंत्रित करतात हे, जसे की मार्जिनल रिक्वायरमेंट, क्रेडिट रेशनिंग, मॉरल सुएशन यांचा यामध्ये समावेश होतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्त्वे आहेत? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 32 बघा. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे डॅश डॅश वाढू शकते. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पैसे छापून जर तुम्ही अंदाजपत्रकातील तूट भरून काढत असाल तर काय होईल? चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेशन वाढेल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहेत? म्हणजेच ॲबिलिटी टू पे प्रिन्सिपल. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. A आणि B दोन्ही. म्हणजेच उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा, आणि B कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते. हे दोन्हीही कर देय क्षमता तत्वाची वैशिष्ट्ये आहेत. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 34. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डॉक्टर अरविंद पनगारिया. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे पनगाडिया आहेत, जे एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ आणि नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत. 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या कालावधीसाठी केंद्र आणि राज्यांमधील जे काही कर महसूल असतो ना, त्याच्या वितरणाची शिफारस करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 35. खालील विधाने विचारात घ्या. विधान A. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. विधान B. श्री R.V. गुप्ता हे कृषी कर्जविषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच दिलेली दोन्ही विधाने A आणि B योग्य आहेत. अशा प्रकारे आपण अर्थशास्त्र या विषयावरील प्रश्न आणि उत्तर बघितले. धन्यवाद.